जी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटेल. पैलवान साम्राज्य टाकले डोकेश्वर हा संघ इथे बॅटिंग करणार आहेत. प्रेक्षकांची गर्दी, दुपारचे मात्र 12 वाजून गेलेत. आज आपण पाहतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मानाची स्पर्धा अर्थात लोकनाथजी चषक माननीय सुजितराव झावरे पाटील आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकप्रिय उपमुख्यमंत्री, अनाथांचा नाथ, सगळ्यांच्या हातात मदतीचा हात, हिंदुत्ववादी विचार आणि त्याचबरोबर लोकनाथ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकनाथजी संभाजीराव शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे लाडके चिरंजीव संसदरत्न खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज खरं तर गेली 3 दिवसापूर्वी आपण सामन्याला सुरुवात केली होती आणि आज आपण खरं तर सगळेजण या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं इथं सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानच्या आतमध्ये. हॅलो चेक वाढव रे आवाज. काय वाटतं तुम्हाला? वेळ घेतला जातो, विनंती करतो. खूप वेळ झालेला आहे आणि सकाळी सुद्धा उशिरा सामने चालू झालेत. विनंती करतो तुम्हाला टाइम दिला जाईल नंतर. मग हा तुम्हाला आत्ताच टाइम देतोय. 12:26 झालेले आहेत आणि 12:55 ही पहिली इनिंग इथं संपली पाहिजे. टाइम दिला गेलेला आहे. षटका आहेत ती 6 षटकांचा सामना. स्ट्राईकला उभा आहे तो सुरुवातीला संघाचा मालक, संघाचा नेता राजू पाटे फॉर्म नारंगाव. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओंकार उदावत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तुषार मोरे पारनेर एक्सप्रेस. सामन्याला सुरुवात. ओहो, पहिला चेंडू मधबत नाहीये, खतरा होईल का? आणि चेंडू हातातून निसटलाय. मोठं जीवदान मिळतंय इथं. धावा 2 मिळतील. पहिला चेंडू होता खरं तर उसळी घेणारा चेंडू लेग साईडला मारला गेला. उंच होता आणि मला वाटतंय येणारा सूर्यप्रकाश थोडीशी अडचण लागली आणि नक्कीच इथं झेल सोडलेला आहे. राजू फाटे डाव्या हाताचा खेळाडू, मोठा अनुभव आणि खरं तर क्रिकेटमध्ये दिलेली सेवा, सातत्य. पैलवान साम्राज्य टाकले डोकेश्वर संघ खरं तर पहिल्या दिवशी अपयश आल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी क्वालबॅक मध्ये खरं तर उभा आहे. याच दरम्यान चेंडू भिरकावून दिलाय डीप लॉंगच्या डोक्यावरनं सरळ सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. राजू पाटे नावाच्या फलंदाजाला जीवदान दिल्यानंतर काय होऊ शकतं? पहिला चेंडू फाईन लेंगला गेल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर टोलावलाय. ओहो, हा चेंडू मात्र चेंज द फेस फुल टॉस टाकला गेलाय. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अडवलं जात आहे. मला वाटतंय कुठली धाव नाहीये, कुठला धोका नाहीये. तुषार मोरे खर तर अनुभवी गोलंदाज आहे. त्यानं आपला गोलंदाजीचा अंदाज बदललाय पूर्णपणे. इथं उजव्या हाताचा गोलंदाज आणि डाव्या हाताचा फलंदाज असं मात्र विरुद्ध मात्र कम्युनिकेशन आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सिंगल मिळेल. इथं स्ट्राईक रोटेट होईल. डायरेक्ट हिट केले गेलेले आहेत पण धोका मला वाटतंय नाहीये. एक सिंगल मिळेल इथे. पहिल्या षटकाला इथं सुरुवात, एक दमदार सुरुवात जी केली गेली पण आक्रमक खेळीला मात्र नक्कीच सुरुवात केली गेलेली आहेत. पैलवान साम्राज्य टाकली डोकेश्वर आणि त्या संघाचे संघमालक आपण या ठिकाणी बघूया. पैलवान अमोल शेठ उगले, पैलवान गणेश शेठ सिरदार, पैलवान स्वप्नील शेठ चौधरी, पैलवान विजय दादा चिकणे आणि पैलवान साहेबरावजी चिकणे यांच्या मालकीचा असणारा संघ. दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय पांडव साम्राज्य फायटर हर्षददादा इदाटे, ऋषिकेश शेठ वराळ, माननीय प्रसाद शेठ म्हणजे बंटी शेठ वराळ
यांच्या मालकीचा असणारा संघ, ही सगळी संघ मालक आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. काल 2 दिवस आपण अत्यंत मोठ्या स्पर्धेचा खरं तर अनुभव घेतला, आनंद घेतला आणि आज खरं तर तिसऱ्या दिवसासाठी आपण सगळेजण वेताळ बाबा आरोग्य मंदिरामध्ये आज खरं तर उपस्थित आहोत. मी काल देखील मात्र या मंदिराची अत्यंत माहिती सांगितली की माजी सैनिक संघटना निगोज पारनेर यांच्या माध्यमातून इथं बघा चेंडू सरळ मारलाय, डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं जाईल का आणि तो गेलाय. इथं मिळेल चौकारचा रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. एका पाठोपाठ एक प्रति हल्ले या ठिकाणी केले जात आहेत. एका बाजूला राजू पाटे तर दुसऱ्या बाजूला ओंकार उदावत. काय होईल मैदानच्या आतमध्ये तुषार मोरे कशा प्रकारे रणनीती या ठिकाणी केली जाईल. रायट्या मोर विकेट मारा, मोठा रन असा लॉंग रन घेतला जातोय. ओहो, इथं चेंडू मात्र सीमा रेषेच्या अगदी सौंदर्यात भर घालताना लांबलचक षटकार इथे जातोय. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आक्रमक खेळीचं खरं तर दर्शन करत राजू पाटे आणि ओंकार उदावतनं बनवल्यात टोटल 19 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. कुठलाही खेळाडू बाद नाहीये. पहिले षटक संपले गेले, 6 चेंडू खेळले गेलेत. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतात 19 धावा. अजूनही 30 चेंडूचा खेळ बाकी आहे, 5 षटकांचा खेळ बाकी आहेत. मी काल सांगितला 14 फेब्रुवारी प्रेम दिवस, प्रेम सिद्ध करण्याचा दिवस, आपलं प्रेम कबूल करण्याचा दिवस, व्हॅलेंटाईन डे. आणि आजचा दिवस म्हणजे पुलवामा अर्थात जिथं हल्ला झाला होता, आपले 40 जवान जिथं शहीद झाले होते. खरं तर मला आता मेजर विकाजी वराळ सांगत होते की ब्लॅक दिवस आहे. आपल्यावरती जो अटॅक झाला होता आणि आपल्या अनेक महिलांचं कुंकू जिथं पुसलं गेलं होतं, असा भ्याड हल्ला आजच्या दिवशी मात्र केला गेला होता. तो विसरता कामा नये. मग एकीकडं मुलींवरती प्रेम करणारी तरुण पिढी आणि एकीकडं जे काही शहीद जवान झाले ते जवान मात्र देशावरती प्रेम करतात. मग कोणाचं प्रेम मोठं? मी काल मात्र सांगितलं होतं, देशावरती प्रेम करावं इतके भाग्यवान मात्र आज काही तरुण आहेत. आणि त्यातलाच एक तरुण म्हणजे मेजर विकास वराळ. 16 वर्ष देशासाठी मात्र केलेली सेवा आणि आता सदरक्षण आहे, खलं निग्रह आहे. चांगल्याचं रक्षण कर आणि वाईटाचा नाश कर या खात्यामध्ये काम करणारा एक आदर्श पोलीस म्हणजे मेजर विकास वराळ. आरोग्य मंदिर बांधताना माझी 5 ते 6 वेळा गाठ झाली. त्यांना विचारलं की आरोग्य मंदिर तुम्ही कशासाठी बांधताय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे आपलं आरोग्य आहे. मी यापुढे सांगेल की खरं तर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे बोला, त्याचबरोबर पद्मश्री पोपटरावजी पवार फेअर डिलिव्हरी आहेत, यांना खरं तर गुरु मानणारे आमच्याकडे विकासजी वराळ. हा चेंडू मात्र फुलटॉस आहे, लोअर फुलटॉस. चेंडू मात्र लॉंगॉनला जाईल, अगदी बाहेर अडवलाय. एक सिंगल तर मिळाली, दुसरीचा नकार नाहीये. एका धावसंख्येने बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतील, कुठला विकेट अद्याप नाहीये. 20 धावा बनल्या गेल्यात. एक षटक मात्र संपलेला आहे. आपण पाहतोय पैलवान साम्राज्य टाकली डोकेश्वर पारनेर तालुक्यातील संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला पांडव साम्राज्य फायटर हाही संघ मात्र मैदानच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आता बॅटिंग जो संघ करतोय त्याचा आयकॉन मैदानच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला उभा राजू पाटे. त्याची दमदार खेळी आपण खरं तर पहिल्या दिवशी पाहिली. जरी पहिल्या दिवशी थोडंसं अपयश आलं असलं तरी आता पुन्हा एकदा नव्यानं हा संघ उभा राहिलाय. स्ट्राईकला आहे तो आपण पुन्हा एकदा पाहतोय ओंकार उदावत की ज्याच्या बॅटतून आपल्याला सनसनाटी षटकार मात्र या ठिकाणी पाहायला भेटले. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पुजारी. ओहो, हा चेंडू उसळी घेणारा. डिस्टन्स आहे का? उंची तर आहे. क्षेत्रक्षण चेंडू खाली आणि झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि झेल कोणी सोडलाय? पांडव साम्राज्य फायटर संघाचा आयकॉन कुणाल खोंडे यांनी झेल सोडलेला आहे. कधी कधी असे दृश्य बघावे लागतात
की जे जे खेळाडू खरं तर संघासाठी वरदान आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारे चुका मात्र घडतायत. दुपारचं चित्र आहेत, सूर्य आग ओकतोय आणि अशा प्रकारे मात्र अडथळे कधी कधी येत आहेत. एक मोठी चुकी कुणाल खोंडकर मात्र नक्कीच झालेली आहेत. धावसंख्येत बदल, धावसंख्या धावांच्या पोस्टात 21 धावा. ओ हा चेंडू मात्र बराचसा बाहेर जाईल. नो चेंडू दिला गेलाय आणि फ्री हिट. गेले 3 दिवस खर तर कुठलाही कार्यक्रम असू द्या जबाबदारीशिवाय आणि निष्ठावंत खांद्याशिवाय तो कार्यक्रम उंचावरती जात नाही. ओहो राजू पाटे, राजू पाटे चेंडू भिरकावून दिला गेलाय सीमा रेषा पार. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. राजू पाटेची बॅट आता खरं तर तलवारीमध्ये रूपांतर होती की काय तो थांबायला तयार नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये त्याला पहिल्या चेंडूवरती जीवदान भेटलं आणि त्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र सनसनाटी असा मोठा षटकार ठोकला होता. तोच राजू पाटे आयकॉन ना फॉर्म नारंगाव मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलाय. ओहो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला गेला. एक टप्पा बाहेर, सीमा रेषा पार. चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. आतापर्यंत प्रशांत पुजारीला 12 धावा मात्र या ठिकाणी काढल्या गेल्यात. 13 धावा काढल्या गेल्या सॉरी. राजू पाटे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. डाव्या हाताचा फलंदाज राजू पाटे पुन्हा एकदा घेर बदललाय. चेंडू जाईल 1 2 3 4 चेंडू मात्र सीमा पार. सनसनाटी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. पहिल्या षटकात होता त्या 19 आणि आता दुसरं षटक संपलंय. समीकरण हातामध्ये आलंय. प्रशांत पुजारीने चेंडू दुसऱ्याच्या हातामध्ये दिला गेलाय. या षटकात बनवल्या गेल्या त्या 17 टोटल धावा झाल्या त्या 37 धावा. कुठलाही खेळाडू अजून अद्याप बाद नाहीये. सलामीला आलेले 2 खेळाडू ओंकार उदावत आणि खरतर संघाचा आयकॉन नारंगाव नगरी राजू पाटे. बडा नाम बडा काम बडी हस्ती. क्रिकेटमध्ये बरेच वर्ष आणि टेनिस क्रिकेटला नाव मात्र नौखं नाहीये. आता स्ट्राईक बदलेल, नॉन स्ट्राईकला आहे तो राजू पाटे आणि स्ट्राईकला आहे तो ओंकार उदावत. गोलंदाज ज्यानं पहिलं षटक टाकलं थोडस मागड होतं पारनेर एक्सप्रेस तुषार मोरे. काय जो करामत करेल थांबवणं खूप गरजेचं आहे. ही जोडी तुटणं खूप गरजेचं आहे. एक मोठं आनंदाचं वातावरण आपण नक्कीच पहिल्या कक्षामध्ये पाहतोय. पहिल्या साम्राज्य टाकले डोकेश्वर. ओहो हा चेंडू मात्र कही पे नगे निशाणा कही पे इशारा आणि इथं मात्र सागर घोडेने घेतलेला झेल. इथं मात्र ओंकार उदावत माघारी परतेल. इथं मात्र फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. इथं विकेट मी जी बोललो होतो की विकेट पाहिजे आणि विकेट मिळाला आहे. ओंकार उदावत माघारी परतेल. पहिल्या कक्षामध्ये आराम करेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. धाव मात्र बनवल्या 2 षटकं संपली गेलीत. 37 धावा इथं बनवल्या गेलेल्या आहेत. मंचावरती भगवान मामा लामखडे यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मंडळी माणूस व्यवसायामध्ये किती जरी व्यस्त असला तरी प्रेम हे प्रेम असतं. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे माझे खरं तर मार्गदर्शक आणि खरं तर आडतदार असतील किंवा व्यापारी प्रकाशजी आमचे शेळके साहेब यांचं आगमन या ठिकाणी आहेत. अनेक मान्यवर आणि स्वतः
ज्या नेतृत्वाकडे संबंध पारनेर तालुका उद्याचं भविष्य म्हणून पाहतोय, असं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व तरुणांचा आयडॉल सुभाष पाटील वराळ. चेंडू भिरकावून दिला गेलाय, जाईल का चेंडू? क्षेत्ररक्षक आहे आणि इथं बघा वारंवार चुका केल्या जात आहेत. झेल सोडला गेलाय, जीवदान भेटलं गेलंय नवीन खेळाडूला. आपण पाहतोय जो नवीन फलंदाज आलाय विजय अल्लाटला भेटायला जीवदान आहे. धावसंख्येत बदल होईल, धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतात आपण पाहतोय. हॅलो, बोला ना. कोणत्या पट्ट्याचं? ऐका ना, मी माईक वरती बोलते. 10 मिनिटं पाठवू तुम्हाला. बोलते माईक वरती. या ठिकाणी मोठा मासा गळाला, इथं बाद होते. राजू पाटे माघारी परतावं लागेल. बॅक टू पवेलियन, फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. धावा बनल्यात त्या 37. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चाललंय. तिसरं 6 षटकांचा सामना. 2 खेळाडू मात्र महत्वाचे बाद झालेले आहेत. खरं तर राजू पाठे आणि ओंकार उदावत मात्र माघारी परतेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय न्यू बॅटर संदेशजी गाजरे आणि विजयजी अल्लाट आपण खेळताना पाहतोय. तुषार मोरेला मिळालेलं मोठं योगदान आणि ही जी काय ओव्हर आहे, गेम चेंजर, मोठा बदल त्यानं मात्र सामन्यामध्ये घडून आणलाय. पारनेर एक्सप्रेस तुषार मोरेचं एक मोठं योगदान म्हणावं लागेल की ज्या षटकामध्ये पहिल्या षटकात 19 धावा, त्यानंतर म्हणलं 17 धावा आणि तब्बल त्यानंतर केल्या 37 धावा, एक मोठा फेरबदल आपण केला पाहिलेला आहे. चेंडू पायावरती टाकला गेलाय, सिंगल मिळेल, क्षेत्ररक्षक पाठमार होतोय. एकदा मात्र नक्कीच मिळणार आहे. एका धावेने मात्र धावफलक वाढेल, जाऊन ज्या पोहोचतील 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार मोरे एक सिंगल इथे घेतली जाते. थोडीशी रणनीती कमी झालेली आहे, थोडीशी धावसंख्येचा जो काय जोर आहे तो कमी झालाय. संघाचा नेता कोसळल्यानंतर षटकार चौकारला पूर्णपणे अंकुश लावलेला आहे. राजू पाठे ओंकार उदावत जी सलामीची आघाडीची जोडी बाद झाल्यानंतर सुजबुजकी साथ खेळली गेली क्रिकेट. संदेश गाजरे आणि विजयजी अल्हाट खर तर अगदी मात्र आज डाव सांभाळतायत. तुषार मोरे पुन्हा एकदा लॉंग आणि लांब असा रनअप घेऊन पंचांना पार करून जे उजव्या हाताने उर्दूकड मारा करत आहे. हो, फुलटा चेंडू समजू शकत नाहीये पंच. चेंडू वाईट असल्याचं मात्र घोषित करतायत. अवांतर चेंडू आहेत, खराब चेंडू आहेत. दरम्यानच्या काळामध्ये लोकनाथ चषकाला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे खरं तर मुंबई GS महानगर बँक आणि आमचे खरं तर सहकारी अमरदीप वराळ यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे प्रवीण शेठ वराळ अर्थात बिन्नाभाई नावानं परिचित असणारे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. हा चेंडू उसळे घेणारा अगदी खांद्याला लगोलग जातोय, समजू शकत नाहीये आणि इथं मात्र चेंडू गेलाय तो डॉट. एका पाठोपाठ एक तुषार मोरेने केलेली सुरेख गोलंदाजी. या षटकात फक्त दिल्यात 4 धावा आणि 2 महत्वाचे बळी. बघा 2 षटकामध्ये बनवल्या गेलं तर 36 आणि त्यानंतर दिलेल्या तुषार मोरेनं 4 धावा. या वेताळबाबा आरोग्य मंदिरामध्ये काही होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे आजची ही जी काय टाकलेली षटक आणि ओव्हर आहे. खरं तर संघमालक आपण या ठिकाणी पाहतोय पांडव साम्राज्य फायटर जो संघ आहे
हर्षद इधाटे, ऋषिकेशजी वराळ, प्रसाद शेठ वराळ. खरं तर ज्यावेळेस मात्र या स्पर्धेची चर्चा झाली असेल, संघ मालक आणि कोणाकोणाला संघ द्यायचे, सुभाष पाटलांची स्पर्धा आहे आणि म्हणून मात्र त्यांच्या मित्रांनी एक पाऊल पुढे टाकत सगळ्यांनी हिरण्य भाग दाखवला की पाटलाची स्पर्धा म्हणजे आमची स्पर्धा आहे आणि म्हणून सगळेजण पुढे. आणि त्याच्यामध्ये एक मैत्रीतलं एक मोठं नाव हर्षदभाऊ विधाटे, त्याचबरोबर आमचे खरं तर ऋषिकेश वराळ, प्रसाद शेठ वराळ यांनी हा संघ मात्र लगेच स्वीकारला आणि मालकी देखील स्वीकारलेली आहे. आमचे खरं तर एक दुसरा संघ आपण पाहतोय, पैलवान साम्राज्य टाकली डोकेश्वर ही जी टीम आहे त्यांनी मालकत्व यांनी स्वीकारलंय. खरं तर आपण पाहतोय अमोल शेठ उगले, गणेश शेठ सिरताकर, स्वप्नील चौधरी. इथं बघा चेंडू सरळ खेळला गेलाय, सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय, पंच कळवतायत चेंडू लॉंग लॉंग जाईल, इथे मिळेल षटकार, साधावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. खर तर मंडळी मोठ्याचा सन्मान करावा असं कुठे काही लिहिलेलं नाहीये आणि ते काही सांगण्याची कोणी गरज नाहीये. पण सुभाष पाटील वराळ ज्या पद्धतीने मात्र समाजामध्ये काम करतायत, त्यांनी सांगितलं की भगवान मामांचा आशीर्वाद म्हणजे एखाद्या भगवानासारखा आहे, देवासारखा आहे आणि म्हणून इथे सन्मान केला जातोय. आदरणीय भगवान मामा लामखडे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो आदरणीय मेजर विकास शेठ वराळ पाटील, आपण मामांचा या ठिकाणी सन्मान करावा. मामांचा सन्मान एखाद्या व्यासपीठावर झाला नाही असं कुठलं व्यासपीठ नाही. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू आहे, अवांतर चेंडू असेल, धावसंख्येत बदल होईल, धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतील. षटक प्रगती पथावरती, चौथं चालू आहे, 47 धावा आणि खेळाडू बाद झालेत ते 2. प्रेक्षकांची गर्दी वेताळबाबा आरोग्य मंदिराकडे वाढते आहे. इथं सामना चालू असताना मामांचा सन्मान देखील एक महत्वपूर्ण. पुन्हा एकदा उसळे घेणारा चेंडू फाय लेगला खेळला गेला, एसट्या दाखवल्या होत्या. लेग साईडला खेळताना मात्र पूर्ण बॅट फिरवली होती फलंदाजानं. संदेशजी गाजरे आणि विजयजी आल्हाट कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करेल, कौतुक करतो गोलंदाजाचं. कमबॅक कसं करावं अगदी सुंदररित्या, तर ते आमचे खरं तर पांडव साम्राज्य फायटर संघाने 2 षटकात खरं तर धावांनी मात्र एक मोठी उंची घेतली होती. पण त्यानंतर मात्र तुषार मोरेने केली एक सुरेख गोलंदाजी आणि त्यानंतर थोडंसं लागलेला ब्रेक धावसंख्येला आता पूर्णपणे थांबलेला आहे. तुषार मोरेने याच्या अगोदर फक्त 4 धावा दिल्या गेल्या होत्या, 2 खेळाडू बाद केले गेले होते महत्वाचे आणि त्याच्यानंतर आता सेट होण्यासाठी टाइम लागतोय. पण कधीही घेर बदलू शकतो असे एक धुरंधर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्राईकला येतो आपण पाहतोय विजयजी आल्हाट, तर नॉन स्ट्राईकला संदेश गाजरे, गोलंदाजी मार्कवर संकेत गायकवाड. ओहो, इथं चेंडू मात्र बॅटच्या मधोमध चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या डोक्यावरनं सरळ लोकनाथ चषकाचा षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. विजय आल्हाटची बॅट आता तळपते. बरोबर त्यानं चेंडू टप्प्यामध्ये घेतलाय आणि चेंडूला मात्र आसमान दाखवलंय. चेंडू जाईल 6 धावांसाठी बाउंड्रीच्या बाहेर. इथं मिळत आहे 6 धावा, 54 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक चाललंय 4थ्या क्रमांकाचं. परवा, काल, आज या मंदिरामध्ये एक जी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. माननीय श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषक 2026. ओहो, इथं बघा डाव्या हाताचा गोलंदाज संकेत गायकवाड काय अफलातून अप्रतिम गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी समजू शकत नाहीये. विजयजी आल्हाट एक षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा थांबवलं गेले. एक सुरेख अप्रतिम मारा, चेंडू जातोय डॉट वेस्टेक्सच्या हातामध्ये. सुरेख सुरेख गोलंदाजी संकेत गायकवाड. काल थोडीशी मी चर्चा ऐकली की नियोजन करावं तर सुभाष पाटलांनी अत्यंत सुरेख नियोजन मात्र पाटलांनी केलेलं आहे. चेंडूला मात्र थोडीशी दिशा दिली, गतीचा मात्र या ठिकाणी वापर केला गेलाय. शेवटला मात्र बॅटीचं तोंड उघडले गेले. डिक्लेअर झोन असेल, इथे धावा 2 ज्या मिळतील. अगदी अप्रतिम नियोजन. आपण पाहतो जिथं बॅनर आहेत, बॅनरच्या डोक्यावरती सगळं भगव वातावरण, जो काय आपण धनुष्यबाण पाहत आहोत. खर तर लढवय्या नेते आणि विकास पुरुष उपाध्यक्ष अहिल्यानगर
जनतेच्या मनातील लाडका नेता, संवेदनशील, सुसंस्कृत, अभ्यासू, पारनेर तालुक्याच्या प्रत्येक घटकाजवळ आणि खरं तर प्रत्येक अडचणीची माहिती असणारा नेता, वडील वसंतरावजी झावरे पाटील यांच्या खरं तर वसा आणि वारसा घेऊन खरं तर समाजाची सेवा करणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुजितराव झावरे पाटील यांच्या नावानं ओ इथं बघा चेंडू सुरेख पकडलाय आणि इथं मात्र खऱ्या अर्थानं फलंदाज बाद होईल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. डॉट बॉल गेल्यानंतर थोडासा फलंदाजाचा आत्मविश्वास कमी होतोय आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे विकेट मात्र या ठिकाणी टाकले जात आहेत. धावांची गती जी आहे ती मात्र कमी झालेली पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पाहतोय धावसंख्या जी आहेत, धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत, षटक चालले ते 4थ्या क्रमांकाचं. फलंदाज बरेचसे बाद झालेत, मला वाटतंय 3 खेळाडू बाद झालेले आहेत आणि धावसंख्येच्या जाऊन ज्या पोहोचत आहेत तब्बल माझे आमचे गुणलेखक सांगतायत 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकं संपली ती 4. अजून मात्र 2 षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असेल. खरं तर मी काल जी सांगितलं की सुभाष पाटील यांच्या पाठीमागं जी काही त्रिशक्ती आहे, स्वप्नील आतकर, विलासजी वराळ पहिलवान आणि लहूभाऊ निश्चित आणि हर्षदभाऊ इदाटे, हे मात्र खरं तर सेना आहे, सेनापती आहे. आणि अशा पद्धतीनं खरं तर ही माणसं, ही जी काही तरुण आहे, चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत. माझ्या शेजारी असणारे, स्पर्धेची माहिती देणारे, मान्यवरांचं स्वागत कर असे म्हणणारे स्वप्नील महाराज आतकर आपलं देखील इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. ओ इथं चेंडू मात्र आल्या आल्या विरकावून दिला गेलाय, हातामध्ये विसावलाय, टाळ्यांचा कडकडाट आणि फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. खरं तर स्वप्नील आतकर यांचं मी स्वागत करत होतो. स्वप्नील महाराज आतकर हे नावच आहे भारी, मित्रांसाठी उभा म्हणजे थेट लढण्याची तयारी. आज मात्र त्यांचं स्वागत करूया. जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर पहिलवान आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संघ मालक आहेत आमचे हर्षदभाऊ विदाटे. त्याचबरोबर मला सांगायला आवडेल खरं तर ऋषिकेश वराळ आणि खरं तर बंटी शेठ वराळ यांच्या वतीनं 501 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस आहेत. इथं चेंडू मात्र फाईन लेगला खेळला गेलाय, मोठा फटका. हे चेंडू हातात येईल का? गेलाय, निसटलाय, अडवलाय. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण केल्या गेल्या. चेंडू फेकी अचूक 2 वरती थांबावं लागेल. 2 ने वाढेल, जाऊन ज्या पोहोचतील 58 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक अद्यापही चालू आहे. बक्षीस येते, मला वाटतं विकेट हॅट्रिकला होतं. विशालजी लंकेश साहेब यांचं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस होतं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. काही मंचावरती उपस्थित, काही मात्र साईटला बसून आहेत. कारण आरोग्य मंदिर असं आहे वेताळ बाबा आरोग्य मंदिर की तिथं कुठंही मात्र आज जे काही मान्यवर आहेत ते मात्र बसू शकतात, आनंद घेऊ शकतात. इतकं सुंदर देखणं, दैदिप्यमान आणि सुसज्ज असणार असे मात्र आजचं आरोग्य मंदिर आहे. हो इथं मोठा प्रयत्न केला होता, फसलाय, फसवलं गेलं गोलंदाजानं, समजू शकत नाहीये. डेड बॉल दिलाय का? यस यस यस, मृत चेंडू आपण ज्याला म्हणतो. जो चेंडू पाहिला नाही, जो चेंडू मात्र हिशोबात धरला जात नाही, मृत चेंडू, डेड चेंडू दिला गेला. मला वाटतं तयारीत नसावा. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहतोय ओ इथं मात्र
आपण पाहतोय गोलंदाजानं मैदानावरती खरं तर आपलं जाळं पसरवलेलं आहे. 2 सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अक्षरशः आपली हुकूमत चालवायला चालू केलेले आहेत. कारण मी मैदान हे बघितलंय, 6 षटकांमध्ये 80-90 धावा काल मात्र आपण काही टीमनी मात्र बनवल्या बघितल्या. पाठलाग करताना काही संघ तिथपर्यंत पोहोचले होते. इथं मात्र चेंडू समालोचन कक्षाला सलामी देताना सीमारेषेच्या अगदी बाहेर जातोय चेंडू. षटकार दादावा फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नियोजनाचा एक खरं तर एक सुंदर चेहरा पैलवान लहूभाऊ निश्चित यांचे मी कौतुक आभाराने अभिनंदन करेल. खरं तर माणूस जर ओळखायचा असेल तर जवळ गेलं पाहिजे. लहूभाऊंचा चेहरा मात्र आणि स्वभाव मात्र खूप शांत आहे, पण त्यांना जर राग आला तर राग कधी आवरत नाही असा मात्र स्वभाव आमच्या खरं तर लहूभाऊंचा आहे. लहूभाऊ हे नाव जरी तुम्हाला साधं वाटे, पण संकट जर आले तर सगळ्यात आधी तोच पेटे असे आमचे खरं तर लहूभाऊ निश्चित आहेत. आणि अशी खरं तर चांगली जीवाला जीव साथ देणारी माणसं सुभाष पाटलांच्या सोबतीला मात्र असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर विलास वराळ शांत दिसतो बाहेरून, पण दोस्तीला धक्का लागला तर तो अगदी मात्र पेटून उठतो आतून असा मात्र आमचा विलास वराळ तोही देखील उपस्थित आहे. त्याचं देखील इथं सहर्ष स्वागत करूया. चेंडू मात्र जमिनीला समांतर आहे. सिंगल इथे मिळेल, धावसंख्येत बदल होईल. धावसंख्येत जाऊन त्या पोहोचत आहे 65 रन, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. 5 षटक अजूनही प्रगती पथावर. धावांना रोखलंय, जखडलंय, फलंदाजाला स्पीड ब्रेकर लावला गेलाय. सुरेख गोलंदाजी आपण मात्र या ठिकाणी नक्कीच पाहतोय, ती म्हणजे पांडव साम्राज्य फायटर संघाकडनं. राजू पाटे आणि ओंकार उदावतने केलेली सुंदर फलंदाजी. 2 षटकामध्ये बनवलेल्या 36 धावा आणि तदनंतर सामन्याचं मात्र बदललेलं गणित. इथं चेंडू मात्र उंचावरती खेळला गेलाय. काय होईल मैदानाच्या आतमध्ये? पंच इशारा करतात, चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पाच षटकांचा खेळ संपलाय. बॉल पाहिजे का? सरांना बॉल आतमध्ये द्या. पंच उत्कृष्ट पंचगिरी करतायत. एका पुस्तकामध्ये लिहिलं होतं की पंच म्हणजे रस्ता चुकलेला सभ्यग्रस्त. कुणाकुडीने मात्र तुम्ही निर्णय द्या. एक जी काही टीम आहे तुमच्यावरती नाराज मात्र नक्की होणार आहे, पण अतिशय सुंदर नियोजन पंचांच्या माध्यमातून 3 दिवस आपण पाहतोय. शिवझुंजार क्रिकेट कप गारेखिंडी, संतोषजी झिंजाड आणि महेंद्र चौधरी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांचं पुन्हा एकदा इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलक. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या धावांच्या पोस्ट आहेत 71 धावा, 71 रन, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 5 ओव्हर कंप्लीट. आता आमच्या हातामध्ये आहेत ते शेवटचे 6 चेंडू. गोलंदाज संकेत गायकवाड, अक्षय मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय, तर दुसऱ्या बाजूला सचिन. उंचावरती चेंडू असेल, काय होईल मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज होतोय बाद. एक मोठं यश आणि इथं मात्र फलंदाज मात्र माघारी परतेल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. खतर आज ज्यांचा वाढदिवस आहे, मावळ तालुक्यातील युथ आयकॉन, दोस्ती दुनियातला राजा माणूस स्वर्गवासी पैलवान विश्वजित भाऊ देशमुख यांचा वाढदिवस आहे. दुर्दैवाने आज आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांचा सगळा मित्रपरिवार आजही त्यांना मिस करतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं धर्मरक्षक प्रतिष्ठान, शिवसेना, युवासेना पारनेर तालुक्याच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन. खतर माणसं जातात पण त्यांची आठवण राहते, त्यांचा विचार राहतो. आठवणी ओंजळ भरलेल्या पाण्यासारखी राहते असते. खतर पाणी नकळत निघून जातं आणि राहतो तो फक्त खरतर आठवणीचा ओलावा. ती आठवण खरतर त्या मित्राची आज आहे, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि खरतर त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन या ठिकाणी करूया. चला, लोकनाथ चषक सामनाचा रंगतोय दुसरा. पहिला सामना आपण या ठिकाणी पाहिला, अत्यंत सुंदर. शेवटला मात्र मोठी लढत पाहिली. 7 चेंडूमध्ये 25 धावा काय लागत होत्या. कमी चेंडू जास्त धावसंख्या असं समीकरण आपण नेहमी पाहिलेलं आहेत, पण इथं सिमेंट विकेट आहे. अनेकांना मात्र हे मैदान भावले पावले. अनेक इतिहास आपण पाहिलेत. अनेक खेळाडू मात्र या ठिकाणी उदयाला आलेत
अशी पारनेर तालुक्याची मानाची स्पर्धा लोकनाथ चषक मी निवेदक लहू साबळे घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. हो, हा चेंडू मात्र उंचावरती होता, बॅटची वरची कडा आहे, चेंडू हातामध्ये नाही, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, धावा मिळतील 2, धावसंख्येत होईल बदल, धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ते अगदी मात्र 73 धावा ज्या लागल्या गेलेल्या आहेत. आज मला सांगायला आवडेल की काल जो खेळ पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीनं केंदूर पाबळ नगरीचा ढाण्या वाघ कुणाल खोंड याचा देखील खेळ आपल्याला याच्यानंतर पाहायला भेटेल. आयकॉन आहेत पांडव साम्राज्य फायटर, काल देखील त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, आज देखील तो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. आता धावसंख्या आहे ते 73 धावा आपण ज्या पाहतोय. कॉलबॅकचे सामने आहेत, जे संघ पराभूत झालेत त्यांना देखील आपण नव्याने खेळण्याची संधी आणि खरं तर फायनलमध्ये जाण्याची संधी आपण आजच्या सामन्याच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत. हो, इथं हा चेंडू मात्र अगदी लांब ठेवला गेलाय, संपर्क नाहीये, 22 दिले पंचांनी, सिंगल मिळेल, फक्त स्ट्राईक बदलेल. स्ट्राईकला आलाय तो आपण पाहतोय सचिन, तर नॉन स्ट्राईकला धीरज गायकवाड, गोलंदाजी मार्कवर संकेतजी गायकवाड. षटक आहे ते शेवटच्या षटकातील काही मोजके चेंडू शिल्लक आहेत. निगोज मध्ये आल्यानंतर मला 2 मैदान आठवतात, मुलिकादेव विद्यालय, तिथं मात्र मुलं आहे शाळेतली, पण हे जर मैदान नसतं तर मला असं वाटतं की अनेक खेळाडूंचा खेळाडूचा उगम तर झाला नसताच, पण अनेक खेळ अगदी मात्र ते संपुष्टात आले असते. इथं मात्र बघा चेंडू उडून मारलाय, आडव्या पट्ट्यामध्ये खेळलेला चेंडू सरळ सीमापार जातोय, इथे मिळतील 6 धावा. षटकार फटका असा धुवाधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. क्रॉस द बॅट, आडव्या पट्ट्यामध्ये खेळलेला चेंडू आणि इथं सक्सेस होतोय फलंदाज सचिन. 6 धावा मिळतील. पांडव साम्राज्य फायटर हर्षद भाऊ विदाटे, ऋषिकेश वराळ आणि बंटी वराळ, निवेदक लहू साबळे यांना मात्र 200 रुपयाचं प्राइज. हृदय अंतकरणापासून सहर्ष स्वागत. हर्षद भाऊ, बंटी वराळ आणि ऋषिकेश दादांचं सहर्ष स्वागत करूया. वाईट चेंडू आहेत, खराब आहे, अवांतर आहे, स्क्वेअर आहे, बाहेर टाकलेले चेंडू, असं चित्र पाहायला मिळतं. ज्यावेळेस मात्र गोलंदाजावरती आघात केले जातात, थोडंसं मात्र या ठिकाणी प्रेशर घेतला जातो आणि अशा पद्धतीच्या मात्र चुका केल्या जात आहेत. या ठिकाणी विठ्ठल शेठ कवाद, के बिर्याणी, प्रदीप शेठ लामखडे ज्यांचा बड्डे आहेत, बड्डे बॉय यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी आमच्या लोकनाथ चषकाच्या वतीनं, धर्मराज प्रतिष्ठानच्या वतीनं मी आलेल्या मान्यवरांचं आणि बड्डे बॉयचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. खरं तर पहिल्या दिवशी जो उद्घाटन सोहळा दैदिप्यमान संपन्न झाला, युवा तरुण तडफदार, युवकांचे आयडॉल, तरुणांच्या गळ्यातला ताईत, हिंदुत्ववादी आमदार आणि खरं तर इथं बघा चेंडू डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ जातोय चेंडू, देखना दिमागदार, बहरदार असा मात्र षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार, पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. शेवटच्या चेंडूवरती खेळलेल्या 6 धावा. धावसंख्येत मात्र होतोय मोठा बदल. धावसंख्या बनवली त्या 88, विजयासाठी लागतात त्या 89 धावा. 36 चेंडू मध्ये तुम्हाला 89 करायच्यात. मोठं लक्ष मात्र ठेवलं गेलंय. काय होईल मैदानाच्या आतमध्ये येणारा काळ मात्र सांगणार आहे. राजू पाटेने केलेली दमदार सुरुवात, सचिनने केलेला शेवटच्या षटकामध्ये आघात, बनवल्या गेल्या त्या 88 धावा. जिंकण्यासाठी लागतात त्या 89. चला तर वेळ घेऊ नका. तुम्हाला टायमिंग दिला होता मगाशी टायमिंग दिला होता की किती टायमिंग मध्ये खरं आपण सामना संपवला पाहिजे. मला वाटतंय 12:55 ला आपण सामना चालू केला होता, बरोबर का? 12:55 ला टायमिंग दिला होता का? त्या वेळेमध्ये आपण संपलं पाहिजे. टायमिंग खूप महत्वाचा आहे. पैलवान साम्राज्य आपल्याला विनंती करतो, आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि पांडव साम्राज्य
यांना विनंती करतो, आपले जे काही आघाडीचे 2 फलंदाज आहे आपण मात्र या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी उतरायचे आहेत. खरं तर आपण पाहत आहोत पारनेर तालुक्याच्या मानाची स्पर्धा पण इतकी मोठी असेल असं कोणाला वाटलं नव्हतं. ज्यावेळेस तुम्हाला हातामध्ये स्पर्धेचं निमंत्रण पत्रिका भेटली असेल, लोकनाथ चषक, मान्य श्री सुजितराव झावरे पाटील आपल्या सगळ्यांचे नेते, धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित जी काही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, यानंतरचा जो काही सामना आहे शंभूराजे रायडर्स जोगेश्वरी फायटर्स या 2 संघादरम्यान होतोय. त्याचा नाणेकोल करून घ्या विनंती राहील, टॉस करून घ्यायचा विनंती करतो. खरं तर शंभूराजे रायडर्स आणि त्याचबरोबर जोगेश्वरी फायटर्स संघाचे संघमालक किंवा संघाचे जे काही कर्णधार आहेत त्यांना विनंती करतो आपण या आणि आपण टॉस करून घ्या विनंती राहील. मला वाटतंय लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एक खरं तर डॅशिंग दिलेर आणि मला असं वाटतं की भरोसे का दुसरा नाम एकनाथजी संभाजीराव शिंदे, लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री. खरं तर ठाणे आणि मुंबईमध्ये जिसका राज चलता है वो हे एकनाथजी शिंदे साहेब. त्यांचं खरं तर एक प्रतिमा, त्यांना एक विशेषण लावून जे काही शब्दांचा मेळ घातलाय माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब. हे सगळं मॅनेजमेंट आमच्या स्वप्नील आतकर साहेबांचं आहे, सुभाष पाटलांचं आहे, लोहभाऊचं आहे, विलास वराळ, हर्षदभाऊ विदाटे या सगळ्यांचं आहेत, के असतील, नितीन शेळके साहेब या सगळ्यांचे नियोजन आहेत. अनाथांचा नाथ, महाराष्ट्राचा ठाण्या वाघ आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलाय आवाज. अर्थात आपण पाहत आहोत लोकनाथ चषक. मला एक शेर आठवला, शेर का शिकार किया नहीं जाता, राजा को दरबार में मारा दिया नहीं जाता, बराबरी अपने बराबरी वालों से करना, बाप से खेल खेला नहीं जाता. इतकं कणखर गुवाहाटीचं ते मला समीकरण अजूनही आठवतंय. काय झाडी काय डोंगर सारं काय ओके मध्ये आहे रे, पहिल्यांदाच झालेलं. इतकं मोठं धाडस आयुष्यामध्ये कोणी करू शकत नाही. पण स्वतःचं जर साम्राज्य तयार करायचं असेल तर निश्चित स्वरूपात रणांगणामध्ये उतरलं पाहिजे आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं होतं. पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. आणि ज्यावेळेस मी मात्र पारनेरमध्ये सभा केली, सुजितराव झावरे पाटील साहेबांची शिवसेनेची सगळ्यात मोठी, अगदी जवळून मला ज्यांना अनुभवायला मिळालं व्हॅनिटी व्हॅनमध्ये आतमध्ये, ते म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, मी, त्याचबरोबर आमचे पायलट असतील आणि त्यांचे PA. निश्चित स्वरूपात एक जवळचा अनुभव मात्र या ठिकाणी मिळालेला आहे. सामन्याला इथं सुरुवात होत आहे. आपण पाहत आहोत एक मोठा सामना, पांडव साम्राज्य फायटर आणि पैलवान साम्राज्य टाकली डोकेश्वर. राजू पाटेने केलेली फलंदाजी आपण सगळ्यांनी पाहिली. धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 88, बनवत्या त्या 89 धावा. आणि त्याचनंतर आपण पाहत आहोत पांडव साम्राज्य फायटर संघ या धावसंख्येला गवसणी घालेल का? मी मात्र थोडंसं थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. यानंतर विनंती करतो आदरणीय दीपकजी मंडले सर, धडपडला आम्ही जरी सांभाळणारा जणू उभा पाठीशी तू काळ आहे, उडण्याची उमेद देणारा पहिलवान सुभाष पाटील वराळ आमच्या हक्काचं मात्र आबाळ आहे. पहिलवान सुभाष पाटील वराळ यांच्या वतीनं आलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. यानंतर विनंती करतो आदरणीय पारनेर तालुक्याचं वैभव आणि क्रिकेट जगताला हिमालयाची उंची देणारे आमचे आदरणीय दीपकजी मंडले सर. धन्यवाद. धन्यवाद लहू साबळे सर. साऱ्या महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी 8-10 वाक्यामध्ये आपल्या समोर सांगितलं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा सुंदर खेळ सुरू आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात ओंकार उदांत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला आयकॉन कुणाल खोंड, नॉन स्ट्राईकला विकी गायकवाड. फार मोठा धावांचा पल्ला गाठायचा आहे. पाहूया पांडव साम्राज्य काय करतायत. ओहो, पहिला चेंडू कुणाल खोंड काल दिसलाच नाही, आज पहिल्या चेंडूवर दिसलाय. चौकार 4 धावा, स्क्वेअर कटचा सुंदर चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार.
थँक्यू डीजे. लहू निश्चित आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा. पप्पू शेट लंके यांचं आगमन, हार्दिक स्वागत. यावेळेस बॅटची दुसऱ्या चेंडूवरती कुणाल खोंड कोसळला, फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. पांडव साम्राज्य संघ आज मात्र अटीतटीची लढत आहे. शेवटची संधी आहे, कॉलबॅकची फेरी आहे. तब्बल 8 संघ या मैदानावरती 2 दिवसांमध्ये खेळले. त्या 8 संघांमधनं 6 संघ कॉलबॅक फेरीमध्ये ढकलले गेले. त्या संघांसाठी शेवटची संधी आहे या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी. कुणाल खोंड पहिल्या चेंडूवरती सुंदर तरीके चौकार खेळला. ग्रुप ए मॅचचा लुजर मला सांगा ना कोण आहे तो. शंभूराजे विरुद्ध जोगेश्वरी. शंभूराजे संघाचा संघनायक आणि जोगेश्वरी संघाचा संघनायक. आपण टॉस साठी यायचंय. पहिल्या सामन्यातला लुजर बरोबर आहे सोहेल भाई, आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा संघ अर्थात जोगेश्वरी आणि शंभूराजे या 2 टीम मध्ये यानंतरचा सामना होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटतं आपल्याकडे येत आहेत. एका बाजूला अनिकेत बेलकर आहेत, दुसऱ्या बाजूने प्रवीण गावडे. वेळ घेऊ नका, पटपट खेळा. मगापासून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे, तुम्ही जास्त वेळ जर घेतलात तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. 4 धावा धावफलकावर. त्या षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तुम्ही पाहताय लोकनाथ चषक 2026 स्पर्धेचा 3रा दिवस. कॉलबॅक फेरी सामना क्रमांक 2. ओंकार बुदावन समोर तुषार मोरे. 2 बलाढ्य खेळाडू. राजू पाटेला काहीतरी वेगळं वाटलंय. बहुतेक त्याला वाईट बॉल लपवायचा होता काय. लगेच काही क्षणाचा विलंब न करता 3ऱ्या पंचांना केले कॉल. हा चेंडू वाईड आहे की नाही चेक करून त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांना सांगायचंय. आपण पाहतोय मुख्य पंच अक्षय निर्मल सर, स्क्वेअर लेगला अक्षय मुरमुरे सर, तर मुख्य पंच त्या ठिकाणी 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. पाहूया टॉस कोणाच्या हस्ते त्या ठिकाणी होईल. सामना फार महत्वाचा आहे. शंभूराजे विरुद्ध जोगेश्वरी या 2 टीम मध्ये इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू व्हाईट बॉल नाही, तो त्या ठिकाणी लिगल डिलिव्हरी असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 4. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 88 झालेले आहेत बरोबर ना, का 88 करायचे. पोपट शेट लंके यांच्या शुभास्ते पुढच्या सामन्याचा टॉस होतोय. बॅटची एज आणि इथे स्लीप फिल्डर वाट पाहतच होता. तुषार मोरेही परततोय तंबूच्या आश्रयाला. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. दरम्यानच्या काळामध्ये टॉस होतोय. जोगेश्वरी विरुद्ध शंभूराजे या 2 टीम दरम्यान हा टॉस होईल. आणि पप्पू शेट यांच्या शुभास्ते तो टॉस आपण करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये पोपट शेट लंके यांच्या शुभास्ते खरं तर हा टॉस होतोय. आणि तो आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3रा असणार आहे. सोहेल भाईंच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे क्षण कैद होत आहेत. क्रिक लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा हे क्षण त्या ठिकाणी हे पहा जुने चेंडूंचा या ठिकाणी तुटवडा असं या ठिकाणी आम्हाला कळतंय. आयोजकांना विनंती आहे जुने चेंडू आपण उपलब्ध करा. त्यानंतर जो नवीन चेंडू सुद्धा संपत आलेले आहेत त्या चेंडूंची उपलब्धता करावी ही विनंती आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संपले दीपक सर तुमच्या शंका. 4 धावा धावफलकावर. 2 दीपक इकडे आहेत. प्रकाश थोडासा कमी वाटतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा सागर मैदानावरती येतोय. 88 धावा. राजू पाटेला व्हेरी फर्स्ट बॉल दिले गेलेलं जीवदान किती महागात पडलं पा. मॅचच्या पहिल्या चेंडूवरती तुषार मोरेने राजू पाटेला बरोबर जाळ्यात ओढलं होतं आणि शॉर्ट फाईन लेगला राजू पाटेचा एक सोप्पा झेल सुटला. त्यानंतर राजू पाटेनं 2 षटकामध्ये 40 धावा ठोकून ठेवल्या होत्या जवळपास. पाटील 11 ऑन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. सोहेल भाई थोडंसं इंग्लिश त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. ओंकार राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू उसळी घेणारा, परंतु मला वाटते बहुतेक पंचांचं म्हणणं आहे डिक्लेरेशन झोन.
तिथे तुम्हाला षटकार देणार कोण, कारण चेंडू गेलाय त्या एरियाचं नाव आहे डिक्लेअर झोन. धावफलक 2 धावांनी पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती, 8 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा. 88 धावांचा आवरेचा अर्थ 30 चेंडू आणि 80 धावांची गरज आहे. सुनील ढोकळे यांनी काल जी अफलातून इनिंग खेळली, नंतरच्या मॅच मध्ये खरं तर त्यांचा संघ दुर्दैवी ठरला, परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा कमबॅक करत एक दमदार विजय नोंदवला आणि संघाचं आव्हान अजून कायम आहे. शहाजी मोरे ऐन वेळेला फॉर्म मध्ये आला. आयकॉन शुभम शेळकेनं धावा जमा करून दिल्या, बॉलिंगही चांगली केली, विकेट किपिंग चांगली केली आणि सर्वात महत्वाचा क्षण दीपक सर कुठे होता माहितीये का, सेकंड लास्ट ओव्हर त्या ठिकाणी सुदाम खोडदे यांना दिली ना, तिथेच 12 चेंडू 29 पाहिजे होत्या, काही होऊ शकत होतं. आकाश बुळे जबरदस्त फॉर्म मध्ये, तुम्ही बारकाईने सामना जर पाहिला असेल तर आकाश बुळेच्या बॅटला चेंडू लागून फटाफट सटासट बाहेर जात होते, परंतु सुदाम खोडदे यांनी फक्त तिथे 3 धावांचं षटक टाकलं आणि सामना आहे तसा थांबवून ठेवला. निघोज गावचा गोलंदाजीचा सुपरस्टार टायगर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, अर्थात सागर शेटे. सागर शेटे टायगर या नावाने त्याला नक्कीच उपाधी आहे. एका धाबेत 2 फलक पुढे जाईल. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या युवा जोडीला विकी गायकवाड आणि मंडळी यांना सामना पुढे घेऊन जावा लागेल. कुंडीभाऊ ढवळे, किरणजी रसाळ, संतोषजी शिंदे, राजू शेठ कुदळे, राजेंद्र शेठ पांडुरंग लामखडे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांना विनंती आहे येऊन स्थानापन्न व्हा आणि या जबरदस्त आयोजित लोकनाथ चषकाचा आनंद घ्या. शॉट हो प्लेड ऑन बॅट 3 साइड घेत चेंडू टंपुरा दळा, फलंदाज सागर बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू. फलकावरती धावा आहेत त्या 3 बाद 9 धावा. अतिशय अवघड परिस्थितीमध्ये काल तुम्ही विचार करा दीपक सोहेल, आपण काल पाहिलं महाराज 5 बाद 9 धावा होत्या अपोजिट टीमच्या, ज्यावेळेस बॉलिंग करत होता पांडव साम्राज्य. तिथून पुढे त्यांनी 81 धावापर्यंत ते गेले, जबरदस्त खेळी केली. कालच त्यांना सेमीफायनल जायची संधी होती, काल ती महत्वाची संधी गमावली. आज मात्र इथे गडबड होताना दिसते. 51 धावांची नाबाद खेळी सुनील ढोकळे यांनी केली. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅटमधनं आलं. फलकावरती धावा आहेत त्या 3 बाद 9 धावा. आज वैभव ढवळे मैदानावरती येऊ शकले नाहीत, काल कामानिमित्त त्यांना परत पुण्यनगरीकडे प्रयाण करावं लागलं. नवीन बॅटर या आदित्य कंदळकर या खेळाडूने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या स्पर्धेमध्ये. चेंडू सरळ ड्राईव्ह केला ऑफसाईडला. ओंकार तिकडे उभा आहे वायडिश मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण, संपूर्ण शरीर चेंडूच्या आडवं घातलं, चेंडू अडवला. धावफलकावरती एका धाब्याने वाढ होईल. सागर शेटे, खरं तर सागरनं मुंबई रायगड परिसरामध्ये भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. निघोज गावचाच तो खरं तर खेळाडू आहे आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतला की आता मला माझ्या गावाकडचं स्थानिक क्रिकेट सुद्धा खेळायचं आहे. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडे संघाकडनं सुद्धा अनेक वेळा ओपन गाववाईजला तो संघामध्ये समाविष्ट होता. यावेळेस लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, फुल टॉस बनवला विकी गायकवाडनं, डीप मिड विकेटला चेंडू पाठवून दिलाय सरळ 6 धावांसाठी. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद काका, तुम्ही चेंडू आतमध्ये दिला, स्पर्धेला सहकार्य केलं. बेताळबाबा स्टेडियम काल एक संध्याकाळी त्या ठिकाणी ज्येष्ठ आपले क्रिकेट रसिक मैदानावरती मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं सर बेताळबाबाचा उल्लेख समालोचनामधनं नक्कीच येऊ द्या. सरळ चेंडू ऑफसाईडला त्या ठिकाणी खेळून दिला. संदेश गाजरे मला वाटतं तिथे जास्त खाली वाकू शकला नाही आणि इथे काय तो मुलगा पळतोय आदित्य कंदळकर, हरणाची पावलं आहेत आणि चित्तेच्या चपळाईनं तो धावतोय. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ कधीही बदलतो हे आपण नेहमी पाहिलंय, कारण तुषार मोरे 2 षटकानंतर 36 धावा झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये तुषारनं फक्त 3 धावा देत बलाढ्य खेळाडू बाद केले, परंतु थोडासा संकेत गायकवाड महाग ठरला, त्यामुळे धावफलक फार वेगानं पुढे निघून गेला. चेंडू लेफ्टमच्या बराचसा बाहेर. राजू पाटीलने तो गॅदर केला, परंतु अक्षय निर्मल सर इशारा करतात व्हाईट बॉलचा. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथे विकी गायकवाड, आदित्य कंदळकर, क्षमता आहे दोघांकडे सुद्धा.
कॉम्बिनेशन झालं, एक चांगली पार्टनरशिप इथे तयार झाली. मॅच मध्ये पाहता पाहता रंग येईल. ओंकार उदावंत मात्र गोलंदाजाला वारंवार तेच सांगत असणार आहे, यांची जोडी फोडण्याचा प्रयत्न कर. विकी गायकवाड बरोबर गॅप मध्ये खेळून दिलाय. चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफ सीमा बाहेर. खनखनी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. चेंडू आतमध्ये पोहोच करा. सुभाष शेट वराळ पाटील यांच्याकडनं या षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. ते आजच नाही तर मला वाटतं रोज या षटकारासाठी सुभाष शेट वराळ पाटलांकडनं 200 रुपयांचं बक्षीस. पहिल्या चेंडूपासनं सुभाषरावांनी खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे. त्यांना माहित आहे तालुक्यातलं क्रिकेट आहे, तालुक्यातले खेळाडू आहेत आणि या खेळाडूंनी आपल्या स्पर्धेसाठी वेळ दिलाय. पांडव साम्राज्य संघाच्या बॅटरच्या प्रत्येक षटकाराला सुभाष शेट वराळ पाटील स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं 200 रुपयांचं बक्षीस असणार आहे. सामना संपलेला नाही, कुठे जाऊ नका. 25 धावा. विकी गायकवाड आणि आदित्य कंदळकर इथे किल्ला लढवतायत. मोठे मोठे सरदार गारद झाले. आयकॉन कुणाल खोंड दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. तुषार मोरे कुणाल जाऊन खुर्चीवर बसतोय, कुठं नाही तर त्याच्या मागोमाग गेला. परंतु या दोन खेळाडूंनी चिवट झुंज आतापर्यंत दिलेले आहे. विकी गायकवाडनं आतापर्यंत 2 षटकार खेळले आणि तो दाखवून देतोय मित्रांनो सामना संपला नाही, मी अजून मैदानावरती उभा आहे. या दोन गड्यांनी सामना जर जिंकून दिला, सुभाष शेट वराळ पाटील मुख्य आयोजक यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. शेवटचे चेंडू दीपकराव शिल्लक आहे. 24 63 धावांची गरज. अजूनही रिक्वायर्ड 15च्या आसपास आहे. राजू पाटे आयकॉन पहिला चेंडू सुंदर गती परिवर्तन करत टाकला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कट होतोय. हळूवार बोट त्यावरती फिरवली गेली. चेंडूनं फक्त राजू पाटेचं ज्या वेळेस ऐकलं, यष्टेच्या मागे ओंकार उदावरनं चेंडू गॅदर करत परत मागे दिला. तसा विकी गायकवाड पळत गेला आणि त्याने आदित्यला सांगितलं की मित्रा तुला बॉल कसे येणार आहेत तसे त्याप्रमाणे तू तयार राहा, कारण विकीकडे तो अनुभव नक्कीच आहे. परत एकदा सेम डिलिव्हरी सेम रिझल्ट. राजू पाटे पुरेपूर परीक्षा घेणार आहे आदित्य कंदळकरची, कारण राजू पाटे हा ऑल इंडिया ओपन गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे. महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली मोठी मोठी मैदानं त्यांनी आपल्या खेळानं गाजवलेले आहे. त्याच्या समोर धावा जमवताना तुम्हाला पराकोटीचे प्रयत्न करावे लागतील. थोडा भरकटणारा मारा. चेंडू गेला तो लेग टर्मच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. नारायणगाव प्रीमियर लीग गाव वाईज क्रिकेटनं सोहेलबाई घडवलेला खेळाडू आहे. नारायणगाव पत्रिकन NCL अर्थात नारायणगाव क्रिकेट लीग चालू झाली. त्या नारायणगाव क्रिकेट लीग खेळत खेळत राजू पाटे लहानचा मोठा झाला आणि पाहता पाहता आपण तो त्याला ऑल इंडिया ओपन आयकॉन होताना पाहतो आहोत. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर तिसरा चेंडू स्वैर. 1 धावेन धावफलक पुढे. 26 धावा धावफलकावर. शेवटचे 22 चेंडू 62 धावांची गरज. आदित्य कंदळकर मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अक्षय गुंड तो तिथे चूक करतोय आणि सिंगल. मला वाटतं ज्या प्रकारे मागाच्या इनिंग मध्ये तुषार मोरेच्या बॉलिंगवर जर कॅच घेतले असते ना, तुषारनं काल 5 विकेट घेतल्या, आजही त्याच्या नावावरती 5 विकेट असत्या. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये केल्या गेलेल्या घोड चुका खरं तर पांडव साम्राज्य संघासमोर फार मोठा धावफलक उभा केला गेला. सामना संपल्याचं मी म्हणणार नाही. 28 धावा धावफलकावर त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदित्य कंदळकर आणि विकी गायकवाड मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रयत्न सुरू आहेत. एक पार्टनरशिपची गरज आहे. पाहता पाहता सामना त्याकडे नक्की बदलू शकेल. लॉंग ऑफला संदेश गाजरे आहे. लॉंग ऑनला सचिन आहे. डीप विकेटला आपण पाहतोय अक्षय आहे. हा चेंडू खेळाय ऑन साइडला. कॅच सोडलाय. मग हा घ्या बंगाली रसगुल्ला षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. डीजे अजूनही धावफलक रिक्वायर्ड 15-16च्या आसपास आहे, जो या मैदानावरती अशक्य नाही. राजू पाटे, आदित्य कंदळकर एका छोट्या खेळाडून एका मोठ्या खेळाडूवर चढलेला प्रचंड मोठा हल्ला आपण पाहिला. यावेळी चेंडू खेळा लॉंग ऑफच्या डोक्यावर सरळ बाहेर. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा रिचार्ज बडा टॉक टाइम. आदित्य कंदळकरचा झुंजार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. पांडव साम्राज्य संघाच्या प्रत्येक षटकाराला मुख्य आयोजक सुभाषराव वराळ पाटील यांच्या वतीनं तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आदित्य कंदळकर 40 झाल्या.
सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका, सामना उन्हामध्ये अक्षरशः तापून निघालाय. चेंडू ऑफ टर्मच्या दिशेनं ओंकार उदावन सांगतोय राजू हाच बॉल टाकायचा आहे, लांब टाक मित्रा बॅटर पासनं. परंतु आदित्य कंदळकर टाकळी हाजीगाव, बरोबर ना, टाकळी हाजीगावचा असणारा खेळाडू, नक्कीच नक्कीच तुम्ही त्यामुळे समोर आले लहू शेठ. परंतु काल तुम्हाला तुमच्या गावातल्या एका खेळाडूचं नाव सांगता आलं नाही. सागर आहे तुमच्या बहुतेक गावातलाच आहे, जो त्यावेळेस आला बॅटिंगला तुम्हाला विचार लागला हा खेळाडू नक्की कुठला आहे. धावफलकावर धाव आहेत तर 40, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या 18 चेंडू, 48 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. पोपट शेट लंके आणि पिन्ना वराळ यांच्याकडनं प्रत्येकी 1000 रुपये बॅटिंग टीमनं सामना जिंकला तर. सुभाष शेठ वराळ पाटील या जोडीने सामना जिंकून दिला तर 2000. ग्रामपंचायत सदस्य भास्करांना वराळ यांचं आगमन, हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू, ओहो विकी गायकवाड अफलातून झेल कव्हर्स मध्ये टिपलाय तो रोहन साबळेनं. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. आयुष्यात आपण स्वतःला कधी कमजोर समजायचं नाही. आदित्य कंदळकर जर ऑल इंडिया आयकॉन राजू पाटीलला सलग 2 वेळा बॉन्ड लाईनच्या बाहेर भिरकावून देत असेल तर तोही भाजी भाकरीच खातोय आणि आपणही तेच खातोय. त्यामुळे हार कधी मानायची नाही. आदित्य कंदळकर या खेळाडूला मला वाटतं सुभाषराव एक रायझिंग स्टार किंवा उगवता सितारा म्हणून नक्की तुम्ही गौरवान्वित कराल बक्षीस अशी मला अपेक्षा आहे. धावफलकावर धाव आहेत तर 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना संपलेला नाहीये. न्यू बॅटर बाळा पठारे, मॅन फ्रॉम पानोली, राळेगण सिद्धी, राईट मोर द विकेट. हा चेंडू क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. खरं तर बाळाला काय करायचं हे समजलं पाहिजे. आदित्यनं काय केलं हे त्यानं पाहिलं असेल डगआउट मधून. आपण बराच वेळा मी सांगत असतो, लोक खातात पण खात नाहीत, लोक बघतात पण बघत नाहीत, लोक ऐकतात पण ऐकत नाही. काय जे खायला पाहिजे कधीच खाणार नाहीत, जे नाही खायला पाहिजे पहिल्यांदा खाणार, जे ऐकायला पाहिजे कधीच ऐकणार नाही, जे नाही ऐकायला पाहिजे पहिल्यांदा ऐकणार, जे बोलायला पाहिजे कधीच बोलणार नाही, जे नाही बोलायला पाहिजे पहिल्यांदा बोलून मोकळे होणार. 40 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राईट मोर द विकेटचा मारा. परत एकदा बाळा ती चूक. संघामध्ये आपल्याला घेतलं गेलं, आपल्यावर काहीतरी जबाबदारी असते हे विसरून तो गेला. बॅटची एज, चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. नवीन बॅटर भास्कर लंके. अनेक प्रीमियर लीग खरं तर सोहेलबाई दीपक मी पाहतो, तुम्हाला दोघांनाही त्या गमती जमती माहिती आहेत, प्रवीण सरांना ती त्या गमती जमती माहिती आहेत. अनेक खेळाडूंना टीम मध्ये प्रीमियर लीगला त्या ठिकाणी अनेक गावचे खेळाडू असतात सोहेलबाई, आणि त्यांना एखादी मॅच खेळवली नाही, एखाद्या मॅचला बॅटिंग दिली नाही, एखाद्या मॅचला बॉलिंग दिली नाही, ते फोनवरती मेसेज किंवा त्या ठिकाणी मेसेज किंवा फोन करून सांगतात आम्हाला बॅटिंग बॉलिंग भेटली नाही, आम्ही येणार नाही. मग तुम्हाला ज्या वेळेस भेटते त्यावेळेस तुम्ही काय करता? दिखोगे तब बिकोगे, वीरेंद्र सेहवागचं वाक्य आहे. तुम्ही संधी मिळेल तुम्ही खेळून दाखवलंच पाहिजे. 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भास्कर हा चेंडू ऑन साइडला खेळाय. निगोज गावचा असताना खेळाडू एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. आदित्य कंदळकरने थांबवलंय. बाळाला साधं सोपं काम होतं, अंगावरती बॉल घ्यायचा आणि त्या आदित्यला ट्रॅक द्यायचे, तो चांगला खेळतोय. परंतु दोन्ही चेंडूवर षटकार मारला गेला. मग तुम्ही चांगलं क्रिकेट कधी खेळणार? निगोज नगरीमध्ये दबाव प्रचंड आहे, इथे गडबड आहे, गोंगाट आहे, प्रेक्षक आहे, लाईव्ह प्रक्षेपण आहे. हा दबाव तुम्हाला सहन करता आला पाहिजे. दबावातून जो प्रेशर जो हँडल करून जाईल तोच भविष्यामध्ये मोठा खेळाडू होईल. धावफलकावर धावा 41 धावा. शेवटचे 14 चेंडू 47 धावांची गरज. अप्रतिम बॉलिंग ओंकार उदावनची. वा, त्या ठिकाणी फटक्याचा प्रयत्न सुरू आहे, काही हरकत नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. परंतु ओंकार तेवढा हुशार खेळाडू आहे. मी तुम्हाला काल का परवा मला वाटतं ओंकार खेळताना मी सांगितलं त्याला मी नेहमी शापित गंधर्व म्हणतो, कारण रणजी इन्व्हिटेशन मॅचेसला सलग 3 शतकं ठोकली. 4थ्या मॅच मध्ये तो रनआउट झाला आणि पारनेर तालुक्याचा खेळाडू रणजी स्क्वॉड मध्ये जातात आला. तो ओंकार उदावन गोलंदाजी मार्कवरती आहे. आपल्या टाकळी ढोकेश्वर गावचा असणारा खेळाडू सलग 3 शतकं ठोकली होती, 4थ्या मॅच मध्ये रनआउट झाला आणि तिथे मला वाटतं 15-20 धावा क्वालिफाय व्हायला कमी पडल्या आणि तो 25 जणांच्या स्क्वॉड मध्ये पोहोचू शकला ना रणजी ट्रॉफीच्या.
आदित्य कंदळकर साठी भन्नाट वेगात टाकला चेंडू. किती धावा दिल्या या षटकामध्ये? फक्त एका धावेचं षटक त्या ठिकाणी टाकलं गेलंय. लाजवाब गोलंदाजी ओंकार उदावांची. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12. 47 धावांची गरज आहे. काय होणार सर्वांचं लक्ष लागून आहे. मगाचा सामना आकाश बुळेने नक्कीच पेटून दिला होता. या मॅच मध्ये आपण पाहूया भास्कर आणि आकाश त्या ठिकाणी आदित्य कंदळकर जो खेळतोय 9 चेंडू 15 धावा आणि त्यामध्ये त्यानं आयकॉन राजू पाटीलला खेळलेले 2 षटकार प्रेक्षक पुढचे वर्षभर विसरणार नाही. तुम्ही ज्यावेळेस चांगल्या खेळाडू विरुद्ध खेळणार त्याच वेळेस तुमचं नाव होणार. हे 100 नव्हे तर 1000% सत्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. निगोज नगरीमध्ये फार मोठं आयोजन झालं. पारनेर तालुक्यातील खेळाडूंना नेहमीच हक्काचं व्यासपीठ देणारं मैदान म्हणून निगोज नगरीकडे आपण पाहिलं. ज्या मैदानावरती खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्षाव होतो, ज्या मैदानावरती खेळाडूंवरती अक्षरशः सोने चांदीची उधळण होते, ते मैदान आहे वेताळबाबा स्टेडियम निगोज मध्ये. धावफलकावरती धाव आहेत 41 धावा. शेवटचे 12 चेंडू 47 धावांची गरज. अक्षय गुंड काटाळबेडे गावचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. आमचे दत्ता भाईक असतील, त्याचबरोबर इतर त्यांचा जो मित्र परिवार आहे, खरं तर यांच्या बरोबर क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे आणि चांगल्या प्रकारचा खेळतो मैदान त्यात मी नक्कीच दाखवेल. 12 चेंडू 47. भास्कर इथून पुढे 4-5 मोठ्या फटक्यांची गरज आहे 12 चेंडू मध्ये, ती मात्र पांडव साम्राज्याला. अक्षय गुंड प्रयत्न करेल फलंदाला जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा. नॉन स्ट्रायकरला आदित्य कंदळकर हरकत नाही. ओंकारचा अनुभव श्रेष्ठ जरी ठरला त्यामुळे आदित्यचा खेळ कमी होत नाही. पहिला चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाजारात चेस केला. पंचांकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं. अक्षय इकडे सर्वात महत्वाची गोष्ट त्याच्याकडे कटर चांगले आहेत. तो ऑफ याचबरोबर टीम रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू तिसरे पंच चेक करतील आणि आपल्याला कळवतील वाईड आहे की लिगल डिलिव्हरी आहे. नियोजन करताना कुठल्या प्रकारची कमतरता नाही. मैदानावरती आल्यानंतरच कळतं ही फार भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं फोन मेसेज सुरू आहेत. जी मंडळी येऊ शकत नाही, जे लाईव्ह पाहतायत, इट्स अ फेअर डिलिव्हरी. विजयदादा निश्चित त्यांचं खास वडनेर गावावरनं आगमन होते. हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक षटकारासाठी लव त्या ठिकाणी आपण पाहतोय सुभाष शेट वराळ पाटलांकडनं 200 रुपये. सामना जिंकला तर बक्षांची खैरात होईल यात शंका नाही. हा चेंडू क्रिकेट हे डोक्यानं खेळलं जातं. क्रिकेट हे ताकदीनं कधीच खेळलं जात नाही. जर क्रिकेट ताकदीवरती खेळलं जात असतं अँड्रू सायमंड क्रिकेटचा देव असता. क्रिकेटचा देव 5 फूट 4 इंच उंचीचा आहे सचिन रमेश तेंडुलकर. चेंडू ऑफसाईडला हलक्यात खेळून दिलाय. सागर शेट्टी चेंडूच्या खाली येतोय. आता मात्र अशक्य प्राय दिशेने सामना सुरू आहे. 9 चेंडू आणि 46 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता आहे. पाहूया अक्षय गुंड ज्या कामासाठी त्याला ओंकारनं नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आणलं, तो काम तो चांगल्या प्रकारे करतोय. चांगला त्या ठिकाणी फिरकी मारा त्या ठिकाणी कटर गोलंदाजी टाकतोय. बॅकफुटला चेंडू सरळ उचललाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय हुकचा एक सुंदर षटकार डीप लॉंग लेग सीमारेषेला भेदून जातोय. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. 46 धावा धावफलकावरती रावसाहेबदादा वराळ यांचं आगमन हार्दिक स्वागत. सुधीर दादा वाखरे यांचं आगमन हार्दिक स्वागत. 46 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही सगळी क्रिकेटरी माणसं आहेत आणि यांना क्रिकेटवरती बोललेलं ऐकायचं सोहेल भाई नाही का. 5 बाद 46 धावा. हा चेंडू ऑफ साईडला खेळला गेलाय. जातोय तो गली रिजन मध्ये डिक्लेरेशन झोन. 2 धावा आणि धावफलक तिकडे पुढे जाणार. धावफलकावर धावा आहेत त्या 48 धावा. फार दूरवरती सामना निघून गेला. पहिली इनिंग सुरू होती. व्हेरी फर्स्ट बॉल राजू पाटेचा झेल सोडला. 2 षटकामध्ये 36 धावा राजू पाटेने त्या ठिकाणी कुठून काढल्या. एक चांगली सुरुवात दिली. त्यानंतर सुद्धा बरेचसे झेल सोडले गेले. रनआउटच्या संधी गमावल्या गेल्या आणि तिथे सामना फार दूरवरती गेला पांडव साम्राज्याकडनं. दरम्यानच्या काळामध्ये गारखिंडी प्रीमियर लीग आयोजन कमिटी मैदानावरती येऊन दाखल होते. आमच्या शिवझुंजार कलावकडा ठिकाणी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं गारखिंडीकरांचं निगोज नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणाऱ्या काही दिवसामध्ये कळस गावामध्ये भव्य दिव्य स्पर्धा झाली.
निगोज नगरीमधली ही दुसरी स्पर्धा आहे. एक स्पर्धा त्या ठिकाणी हायस्कूलच्या मैदानावर, तिकडे सुद्धा अप्रतिम नियोजन निगोजकरांनी केलेलं आपण पाहिलं. अमोल घागरे यांनी कृपया संपर्क करावा साहेब दादांबरोबर. 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू उसळी घेणारा व्हाईट बॉल. त्याचबरोबर बाहुळवाडे नगरीमध्ये तब्बल 11 वर्षानंतर पारनेर प्रीमियर लीग झाली. रबर बॉल क्रिकेट आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी 15 सिरीज खेळण्याचा प्रयत्न केला. तेही सगळ्यांना सोहेलबाई गंमत अशी होती, सुरुवातीला आम्हाला 4 संघ खेळायला 10 वेळा फोन करायला लागत होता. ज्यावेळेस सिरीज 15 आठवडे होत आली, 28-29 संघ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत होते. त्यातले फक्त 16 संघ आपण काटून छाटून त्या ठिकाणी आदेश सर घेत होते. 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदेश सरांची खरं तर मेहनत आहे, त्यांचा जनसंपर्क खेळाडूंबरोबर चांगला आहे. त्याचबरोबर कर्जुरे हार्यामध्ये भव्य दिव्य स्पर्धा झाली. आळकुटी नगरीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये बत्तरेकडे चांगल्या प्रकारची स्पर्धा झाली. म्हणजे ज्या परत त्यानंतर पाडळे आळेमध्ये चांगल्या प्रकारची स्पर्धा झाली. वडगाव गुंड गावामध्ये अनेक त्या ठिकाणी परिसरामध्ये स्पर्धा झाल्या. अशा प्रकारचं नक्कीच क्रिकेट पारनेर तालुक्यामध्ये वाढीला लागलेलं आहे आणि त्या सर्व आयोजकांचं करावं थोडं कौतुक कमी आहे. ओहो, भास्करची बॉडी लँग्वेज मला वाटतं फार त्या ठिकाणी कमजोर वाटत होती. तो आल्यापासून त्रिफळा बाद होतोय फलंदाज. जोगेश्वरी फायटर्स कॅप्टन आपल्याला विनंती आहे, 11 खेळाडू घेऊन आपण सज्जच राहायचंय. जसा शेवटचा चेंडू पडेल, आतली फिल्डिंग टीम बाहेर जाईपर्यंत तुम्ही 38 सर्कल पर्यंत आलेले पाहिजे. सामना क्रमांक तो 3रा असणार आहे. शंभूराजे विरुद्ध जोगेश्वरी. 6 बाद 51. शेवटचे काही चेंडू शिल्लक. न्यू बॅटर गणेश वराळ मैदानावरती उतरतायत. शंभूराजेसाठी डू ऑर डाय मॅच आहे, कारण ते एक सामना पराभूत झालेले आहे. आणि तिथे जर ते सामना जिंकले तर त्या गटामध्ये खूप रोमांचकता तयार होईल. प्रत्येक टीमला आपल्या 3 टीमचे 2 गट आहेत आणि प्रत्येक टीमला प्रत्येक आपल्या गटातल्या टीम बरोबर खेळायचं आहे. जो संघ सलग 2 सामने जिंकले तो डायरेक्ट क्वालिफाय होईल. परंतु जर का एक सामना जिंकले तर मग नेट रन रेट. 6 बाद 51 धावा. गणेश वराळ स्ट्राईक एंडला. हा चेंडू ऑन साइडला नक्कीच बॅटवर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती येऊ शकला नाही. गणेश वराळ यांच्या प्रत्येक षटकासाठी सुभाष शेठ वराळ पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. 6 बाद 51 धावा धाव फलकावरती. हा चेंडू खेळलाय व्हाईट बॉल. पहा, कालच तिकडे कुणीतरी सांगितलं लेदर बॉल क्रिकेट तुम्ही चालू करा. संग्राम आम्हाला वाटतं नक्कीच आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट चालू करा. लगेच आदेश सरांनी विषय मनावरती घेतला. 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च याच वेताळबाबा स्टेडियमवरती आपल्याला यायचंय. अंडर 19 लेदर बॉल क्रिकेटची स्पर्धा वेताळबाबा स्टेडियमवरती होणार आहे. एक अंडर 19 आपण बावळवाडीमध्ये घेतली मागच्या महिन्यामध्ये. पुढची अंडर 19 स्पर्धा येत्या 27, 28 फेब्रुवारी 1 मार्चला याच मैदानावरती होत आहे. साऱ्या नगर जिल्ह्यातले आणि आजूबाजूच्या परिसरातले खेळ अंडर 19 लेदर बॉल क्रिकेटर इथे हेल्मेट घालतील, पॅड घालतील, ग्लोव्ज घालतील. त्यांचा खेळ पाहायला तुम्ही नक्की 27, 28 आणि 1 तारखेला या मैदानावरती या. निघोजच्या क्रिकेटमध्ये आदेश कोरडे या नावाला फार मोठं महत्व आहे. तो एसटी स्टँडवरचा कोपरा निघोज क्रिकेटचं केंद्र आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 53 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बोला सर. बाईचा इशारा. 6 बाद 53 धावा. फक्त औपचारिकता बाकी. शेवटचा एक चेंडू आणि 35 धावांची गरज. एका चेंडूवर 35 होतील की नाही मला माहित नाही, परंतु एका चेंडूवर क्रिकेटमध्ये 286 झालेले आहेत. आता बरेचसे क्रिकेट रसिक म्हणतील दीपक सर काय खोटं सांगतात की काय. 1864 साली तो सामना झाला होता. सांगायला वेळ लागतो, सांगेल मी तुम्हाला वेळ भेटल्यानंतर. खोलवट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला आणि याच बरोबर पैलवान साम्राज्य संघानं कॉलबॅक फेरीतला सामना जिंकत नक्कीच इथे आपलं आव्हान कायम ठेवलंय. पराभूत संघ पांडव साम्राज्य नाराज व्हायचं नाही. तुम्हाला एक संधी अजून आहे. आयोजकांनी भरपूर संधी ठेवल्या, त्याचं सोनं करा. यानंतर मात्र सामना क्रमांक 3 सुरू होईल. मी थांबेल, तुम्ही थांबू नका. नक्कीच हरकत नाही. चला पटपट पुढची टीम. मी तुम्हाला सांगितलं होतं ही टीम बाहेर येईपर्यंत जोगेश्वरी टीम 38 सर्कल पर्यंत आली पाहिजे, तर ती मजा आहे, तर आपल्याला वेळ पुरेल. मॅन ऑफ द मॅच ओंकार बुधावंत ठरतोय मॅन ऑफ द मॅच. त्याची कामगिरी जर आपण पाहिली, 4 चेंडू मध्ये 11 धावा घेतल्या आणि 2 षटक, 9 धावा, 4 बळी. विकी गायकवाड, आदित्य कंदलकर आपण यायचे. षटकारासाठी सुभाष शेठ वराळ पाटलांकडून आपल्याला रोख पारितोषिक आहे.
चला जोगेश्वरी, ही टीम 38 सर्कलच्या बाहेर जाईपर्यंत तुम्ही 38 सर्कल पर्यंत आले पाहिजेत, विनंती आहे. नाहीतर तिकडे दंडात्मक कारवाई आपल्या बरोबर केली जाईल. लव शेटी लव होता नाही.